नमस्कार प्रेक्षकांनो, तर तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आपण बघतोय तू ही रे माझा मितवा मधला आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड, जो की सेलिब्रेशनचा आहे. आणि अर्थातच गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन आणि फाउंडेशन डेचं सेलिब्रेशन चालू आहे. बघूया पुढे काय काय घडतंय ते. तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. आजी कलशाकडे बघून म्हणतात, कलशाला हळदी कुंकू वाहिलंय, फुलांची माळ घातलीये, आंब्याच्या गाठी आहेत असं अविनाश सांगतो आईकडे बघून, म्हणजेच आजीकडे बघून. अर्णव तिकडे फोनवर बोलतोय. आई म्हणते, काय ग आई, लहानपणापासून गुढी व्यवस्थित उभारतोय, तरी इथे मागे उभं राहून अविनाश हे केलंस का, अविनाश ते केलंस का असं विचारत असतेस. तर आजी म्हणतात, म्हणजे काय, सगळं नीट व्यवस्थित व्हायला नको का असं म्हणून. आणि मग त्याच्यानंतर वल्लरी कशाला गप्प बसेल, ती म्हणते, कसं आहे आई, तुम्हाला अजूनही लहानच समजतात म्हणून सतत सगळं सांगत असतात तुम्हाला. मग आई म्हणतात वल्लरी, आणि मग त्याच्यानंतर अंजली दोघींचा विषय वाढू नये म्हणून म्हणते, चला चला पूजा करून घेऊया आपण. आणि इकडे आकाश अर्णवकडे फोनकडे बघतो आणि म्हणतो, सगळी तयारी झाली आहे पण दादा आपला अजून फोनवरच आहे असं म्हणून. आणि अरे चिंटू ये पूजेला असं म्हणून अंजली हाक मारते, चल ये लवकर. तर अर्णव तिकडनं फोन कट करतो, म्हणजे थोड्या वेळात कॉल करतो असं सांगतो आणि पूजेला येतो. आता बघूया नेमकं काय काय घडणार आहे ते. मग आता अर्णव आल्यानंतर वल्लरी विचारते, करायची का पूजेला सुरुवात. मग आजी म्हणतात, हो चालेल. आणि मग वल्लरी पूजेला सुरुवात करते. छान गुढीला हळदी कुंकू वगैरे वाहते. अर्णव सगळं बघतोय, फुल वाहते आणि सगळेजण हात जोडतात. खरं अर्णव काय हात जोडून उभा राहत नाही, तो तसाच उभा राहिलेला असतो. मग आजी हळू साक मारते, चिंटू, आणि मग हात दाखवते जोडलेले आणि हात जोड असं त्याला सांगते. तर अर्णव पण तोंड वाकडं करत तिकडनं हात जोडतो. आणि इकडे सगळे वल्लरी बाकीची पूजा करते, औक्षण वगैरे करते सगळं. आणि छान पूजेची म्हणजे छान वातावरण झालंय, प्रसन्न वातावरण आहे, गुढीचं वातावरण. तुमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण होऊ दे, त्या गुढीकडे मी सुद्धा या निमित्ताने प्रार्थना करते. वल्लरी सुद्धा छान असा नमस्कार करते. आणि मग त्याच्यानंतर आजी हळूच बोलते, पुढल्या वर्षी नवीन जोडप्याच्या हातून गुढीची पूजा होऊ दे एवढंच मागणं आहे रे. मग तोपर्यंत इकडं अर्णव म्हणतो, आजी. मग आजी विचारते, काय चुकीचं बोलले मी. तर अंजली म्हणते, ए आजी आहे ती, आजी कधी चुकत नाही असं म्हणून आजीचीच बाजू घेते आणि कोण काही बोलतच नाही. पण नमस्कार करून सगळे छान उभे आहेत. आणि तेवढ्यातच बरं प्रेक्षकांना इकडे वल्लरी पण छान उभी आहे. आणि मग तेवढ्यातच इथे ना अविनाशच्या डोळ्यात पाणी येतंय आणि कळत नाही नेमकं अविनाशच्या मनामध्ये काय चाललंय. आकाश सुद्धा छान प्रसन्न मनाने पूजा करतोय, गुढीला नमस्कार करतोय. आणि आता तेवढ्यातच बाबांच्या डोळ्यात आलेलं पाणी हे त्याला काही कळत नाही, तो नुसता असा बघत असतो. तर अविनाशाचा डोळे वगैरे पुसतो. मग आजी हाक मारतात, विचारतात, अविनाश काय झालं रे तुझ्या डोळ्यात पाणी म्हणून. तर अविनाश सुद्धा असं म्हणजे असं काही नाही ग असं म्हणतो. पण लगेच म्हणतो, ताईची आठवण आली आज असं म्हणून आठवण काढतो ताईची. आणि वल्लरीचं तोंड बघा कसं वाकडं होतंय. ताईची आठवण आली म्हटलं बाकी सगळेच खूपच इमोशनल होतात, कारण आज त्यांचा वाढदिवस पण असतो त्याच्यामुळे. आता आजी पण इमोशनल होतात हे ऐकून. आकाशसुद्धा जरा इमोशनल होतो. तर लगेच आजी म्हणते, इतक्या दिवसांमध्ये एकही दिवस असा नाही गेला की तिची एकदाही आठवण नाही आली, त्यातून आज तर तिचा वाढदिवस आहे. अर्णव आणि अंजली सुद्धा आईच्या आठवणीमध्ये रमतात थोडा वेळ. मग वल्लरी लगेच म्हणते, मी काय म्हणते, त्यांच्या आठवणी डोळ्यातून पाणी काढण्यापेक्षा ना सात्विक फॅशनचा वर्धापन दिन आनंदाने साजरा करूया ना आपण. मग लगेच अविनाश पण डोळे वगैरे पुसतो आणि चालतो असं म्हणतं. आणि सगळं वातावरण 2 मिनिटात चेंज होतं, कारण ते होणं गरजेचंच आहे. आणि तोपर्यंत अर्णव म्हणतो, बरं मी पुढे होतो आणि तुम्ही सगळे प्लीज वेळेवर या फाउंडेशन डेच्या फंक्शनसाठी असं अर्णव सांगतो. आणि मग अर्णव तिकडनं निघून जातो. तर सगळे हो म्हणतात. आजी आणि अंजली बाकीची आतली पूजा करायला, आतला आवरून घ्यायला निघून जातात आतमध्ये. आणि ते निघून गेल्यानंतर बघा प्रेक्षकांनो, वल्लरी अविनाशला काय म्हणते आणि कशी बोलते ती. वल्लरी म्हणते अविनाशला, काय हो तुमची ती बहीण जाऊन इतकी वर्ष झाली तरी सुद्धा तिच्या आठवणीशिवाय एकही दिवस नाही जात तुमचा. तर अविनाश म्हणतो, नाहीच जाणार. आणि मग त्याच्यानंतर बघा, कारण ही वेळ तुझ्यामुळे आली असं अविनाश वल्लरीला म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर वल्लरी अशी रागाने बघते अविनाशकडे, नाहीतर प्रत्येक सणाला ती आपल्यासोबत असते असं अविनाश पुढे म्हणतो. आणि मग परत बोललेपर्यंत वल्लरी पुढे काहीही बोलायची गरज नाही असं म्हणते अविनाशकडे बघून. आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते, हे वैभव, ही श्रीमंती, हे सगळं सुखाचे दिवस जे काही आहेत ते फक्त माझ्या हुशारीमुळे आलेत हे माहिती आहे ना तुम्हाला. तर अविनाश चिडून विचारतो, वल्लरी तुला काहीच वाटत नाही का गं, मन आतमध्ये खात नाही का गं तुझं तुलाच असं म्हणून.
तर लगेच वल्लरी असं म्हणते आणि म्हणते मनाने नाही, कारण मी डोक्याने विचार करते असं म्हणून सांगते पुढे अविनाशला. आणि समजलं का विचारते म्हणते, आणि हो आजचा हा एवढा आनंदाचा दिवस साजरा करायचा आहे ना तुम्हाला, तर तोंड बंद ठेवायचं अशी धमकी पण देते बरं का अविनाशला. अगदी तोंडावर बोट ठेवून वगैरे धमकी देते. वल्लरीनं काय केलंय हे सस्पेन्सच आहे, तो बघूया कधी रिव्हील होतोय तो. तर इकडे वर्धापन दिनाच्या सेलिब्रेशनला ऑफिसमध्ये जायचं आहे ना, तर गप्प बसा, माझा मूड खराब करू नका असं वल्लरी सांगते अविनाशला. इकडे गप्प म्हणजे गप्प, तोंड बंद ठेवायचं असं म्हणून सांगते परत एकदा. आणि मग तिची नेहमीची पेटंट लाईन, दॅट इज दॅट असं म्हणून सांगते. अविनाश काही बोलत नाही, चिडून आतमध्ये निघून जातो अविनाश सुद्धा. आता बघूया वल्लरी फाउंडेशन डे मध्ये नेमकं अजून काय काय गोंधळ घालते आणि काय काय करते ते. अविनाश निघून गेल्यावर वल्लरी मनातच म्हणते, म्हणे मन खात नाही का तुझं? हा माणूस कधी आणि काय बोलेल याचा काही नेम नाहीये. आज असा डोस देते ना की सगळं विसरून जाईल हा माणूस असं म्हणते स्वतःशीच इथे. आता काय डोस देते बघूया. तर प्रेक्षकांना इकडे नम्रताचा फोन वाजतोय म्हणून तिथे बाहेर आलेली आहे. आणि कोणाचा फोन आला सर? अर्थातच आकाश सरांचा फोन आलाय तिला. ती फोन उचलते आणि हॅलो आकाश सर. मग त्याच्यानंतर आकाश तिकडनं बोलतो, हाय नम्रता, हॅपी गुढीपाडवा. तर नम्रता पण म्हणते, तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तिचा जो काही आवाज बसलेला आहे तो बघून आकाश म्हणतो, अगं नम्रता तुझ्या आवाजाला काय झालंय? तर नम्रता म्हणते, ते सर्दी झाली आहे, घसा बसलाय. आणि मग आकाश एकदम पॅनिक होतो, म्हणतो व्हॉट, मी तुझ्यासाठी औषध घेऊन येऊ का? नाहीतर मी डॉक्टरांना घेऊन येऊ का? मग नम्रता म्हणते, मी औषध घेतलंय. तर आकाश म्हणतो घेतलंय, तर ओके ओके असं म्हणते. आणि बरं वाटतंय ना विचारतो. तर नम्रता म्हणते, हो मला बरं वाटतंय. आणि मग त्याच्यानंतर आकाश म्हणतो, गुड गुड. मग नम्रता विचारते, आकाश सर तुम्ही का फोन केला होता? तर आकाश म्हणतो, मी फोन केला होता? नम्रता म्हणते तर आकाश परत म्हणतो, हो मी फोन केला होता, तू आज येतेस ना असं विचारायला. तर नम्रता म्हणते, कुठे येतेस? तर आकाश म्हणतो, ऑफिसला, आज फाउंडेशन डे आहे ना. तर नम्रता म्हणते, हो पण ते काय हे इन्व्हिटेशन नव्हतं ना असं म्हणून, सो मग मी नाही. मग आकाश म्हणतो, सो राईट इन्व्हिटेशन नव्हतं, बरोबर आहे, इन्व्हिटेशन असलं तरच कुठेतरी जावं आपण, मग इन्व्हिटेशन नाही तर मग कशी येणार तू? गुड डिसिजन असं म्हणतो तो. इन्व्हिटेशन शिवाय कधीच कुठेच नाही जायचं असं म्हणतो. ओके 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 बाय असं म्हणून फोन ठेवतो. आणि मग त्याच्यानंतर इकडे ना नम्रता पण आकाश सर असं म्हणेपर्यंत फोन ठेवते. आणि दोघांचा छान इथे जोक झालाय बरं का. नम्रताला पण तिकडे हसायला येते आणि आकाश पण म्हणतो, बरोबर आहे, इन्व्हिटेशन शिवाय कशी येणार ती? अरे आकाश इडियट, तू तिला इन्व्हाइट करायला हवं होतंस ना, यू फूल असं म्हणतो. मगाशी काय बोललास तू? डॉक्टरांना घेऊन येऊ का असं तिकडनं नम्रता म्हणते. आणि नम्रता पण स्वतःशी छान हसते. लवकर त्यांच्या नात्याची सुरुवात होते अशी प्रार्थना करूया आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने. तर अविनाश सुद्धा इकडे छान तयार होतोय, छान असं परफ्यूम वगैरे मारतोय सगळीकडे. आणि वल्लरी बघा कशी बघते त्याच्याकडे. आणि अविनाश आपल्याच धुंदीत आहे. मग त्याच्यानंतर त्यांचं आवरून झाल्यानंतर, अविनाशचं आवरून झाल्यानंतर ते वल्लरीजवळ येतात आणि म्हणतात, ए बाई चल लवकर, आपल्याला कितीही उशीर झाला किंवा काहीही वाटत असलं तरी फाउंडेशन डेला आपल्याला ऑफिसमध्ये जावंच लागणार आहे, सगळे गेलेत पुढे, चल ग. तर लगेच वल्लरी उठून म्हणते आणि म्हणते, आज लाज नाही का वाटत तुम्हाला? पर अगदी नटून तटून परफ्यूम मारून बहिणीच्या मुलाच्या कौतुक करायला चाललाय त्या फाउंडेशन डेला. आणि विचारते आपलं काय आहे तिथे म्हणून. तर वल्लरी असं विचारल्यानंतर अविनाश म्हणतो, आपली माणसं आहेत तिथे, त्यांनी आपल्याला कधी आपण बाहेरचे आहोत असं वागवलेलं नाहीये. तर वल्लरी म्हणते, बाहेरचे आपण नाहीत, बाहेरचे ते आहेत, तुमच्या बहिणीची मुलं. आर्णवने सगळा बिझनेस उभा केला म्हणून आपलं सतत त्याचंच कौतुक. आणि अंजली काय तर घर जावईच केला म्हणून त्यामुळे ती इथेच असते की. तर अविनाश म्हणतो, जनाची तरी मनाची तरी लाज बाळेल जरा असं म्हणून. आणि मग त्याच्यानंतर वल्लरी कशी तोंड वाकडं करते म्हणते. तर अविनाश म्हणतो, अर्णव किती करतो आपल्यासाठी, त्याचे आपण आश्रित आहोत. हे ऐकायला कितीही कटू असलं तरी तेच सत्य आहे असं अविनाश त्या वल्लरीला म्हणतो. आणि म्हणतो, त्यांनी आपल्याला तसं कधीही वागवलेलं नाहीये, कळलं? आणि आता वल्लरी, अगं तू या घरची सून आहेस, तूच नाही गेलीस तर कसं दिसेल मला सांग? तर वल्लरी लगेच म्हणते, मला नाही फरक पडत असं म्हणून. आणि म्हणते, आपण तिथे न गेल्याने त्यांना तरी काही फरक पडतोय का असं विचारते. ज्या दिवशी माझ्या आकाशच्या नावावर हे सगळं होईल ना, तो असेल माझ्यासाठी फाउंडेशन डे. पुढे म्हणते, ज्या दिवशी सात्विक फॅशनचं नाव वल्लरी फॅशन असं होईल ना, तर त्या दिवशी मी जाईन की ऑफिसला.
फाउंडेशन डे साजरा करण्यासाठी, कळलं का असं म्हणते बरं का अविनाशला. अविनाशीच्या जवळ येतो आणि म्हणतो तुला वेड लागले का वल्लरी, हे बघ यातलं काही होणार नाही आणि एक गोष्ट तुला मी सांगून ठेवतो, तुझ्या या चुकीच्या मार्गावर मी माझ्या मुलाला जाऊ देणार नाहीये. मग वल्लरी म्हणते वा, टाळ्या बिळ्या वाजवते, म्हणते वा छान हा छान, काय बाप आहोत तुम्ही. एरवी कसं सगळे आई बाबा आपल्या मुलाला मोठं झाल्याचं स्वप्न बघतात किंवा मोठं झालं करतात आणि तुम्ही तुमच्या मुलाला नोकर करायचं स्वप्न बघताय, त्या अर्णवचा नोकर. पण मी माझ्या मुलाला तसं होऊ देणार नाही, पण मी माझ्या मुलाला मालक झाल्याचं स्वप्न बघते आणि माझ्या आकाश सोबत वल्लरी फॅशनचा फाउंडेशन डे अगदी दिमाखात साजरा करणार आहे आणि तेव्हाच अगदी माझात आणि रुबाबात ऑफिसला येणार आहे मी, असं वल्लरी सांगते अविनाशला आणि म्हणते कळलं का, दॅट इज दॅट असं म्हणून अगदी सांगते परत आपल्या स्टाईलमध्ये तोंडावर हात बीट ठेवून अविनाशला. आणि अविनाश मात्र तिथे असा मान हलवत असा उभा राहतो आणि म्हणतोय अर्ध आयुष्य निघून गेलं तरी सुधारली नाहीये ही. आता बघूया पुढे काय होते ते. छान ऑफिसमध्ये सगळे नटून थटून आलेले आहेत, अर्णव आकाश दोघं पण आलेत. अर्णव गेल्या गेल्या लावण्याला विचारतोय, लावण्या ऑल सेट, तर लावण्या म्हणते येस AR, वी आर ऑल सेट फॉर द सेलिब्रेशन डे असं म्हणून सांगते लावण्य आणि मग छान हसते. तर आकाश आणि अर्णव सुद्धा असतात आणि तोपर्यंत आजी आणि अंजली पण आलेत. लावण्या पुढे सांगते सेलिब्रेशन हॉल पण खूप छान डेकोरेट केलंय, तुला आवडेल असं सांगते. आणि आजी आणि अंजली आल्यानंतर लावण्या म्हणते की वेलकम, तुम्हाला ऑफिसमध्ये बघून मला खूप आनंद झालाय. तोपर्यंत आकाश सुद्धा सांगतो की सगळे प्राइज डिस्ट्रीब्युशनचे अवॉर्ड्स आलेले आहेत असं म्हणून. लावण्य अगदी कौतुकानं असं वेगळं तोंड करून म्हणतीये सारखं की तुम्हाला इथे बघून मला खूप आनंद झालाय. आजी पण लगेच म्हणतात थँक्यू असं म्हणून. अंजली पण हसते आणि तोपर्यंत अर्णव विचारतो मामा मामी नाही आले, तर आजी म्हणते आमच्या मागेच निघाले होते, वाटेत लागलं असेल कुठं तरी साड्यांचं दुकान नाही तर दागिन्यांचं दुकान, मग थांबले असेल मामी तुझी तिथे. आणि तोपर्यंत आता मशीन सुद्धा आतनं बाहेर आणलेलं आहे आणि आता एक वेगळा ट्विस्ट येणार आहे आणि एक वेगळं काहीतरी घडणार आहे. बघूया पुढे काय काय घडतंय ते. लावण्या पॅमला लगेच बाहेर जा असं म्हणजे आतमध्ये जा असं डोळ्यांनीच खुणावते. पॅम तिकडनं निघून जाते आणि आता आकाश आणि सगळे त्या मशीनकडे प्रेमाने बघतायत, आजी सुद्धा. आणि मग तेवढ्यातच आकाश म्हणतो ही मशीन इथे का आणली आहे, ते की तिथं फंक्शन हॉल. मग अर्णव म्हणतो नाही मीच इथे आणायला सांगितले, मी स्वतः ही मशीन घेऊन जाणार आहे. तोपर्यंत अंजली म्हणते की इंदोरच्या वाड्यातनं मशीन आणल्यापासून इथेच आहे आणि मला एकदा ती फंक्शनला नेण्याच्या आधी बघायचे, प्लीज मी एकदा बघू का. तर लावण्या मनातच असते बरं का, कारण तिला वाटत होतं की फंक्शनमध्ये सगळं होणार आहे. तोपर्यंत अर्णव म्हणतो ताई अगं तू फंक्शनमध्ये बघणारच आहेस. तर आजी म्हणते अरे बघू दे तिला, एखादी म्हणजे इच्छा असते, उत्सुकता असते. आणि मग अर्णव सुद्धा लगेच मान्य करतो ते तिचं म्हणणं आणि मग ओके म्हणतो आणि मग त्याच्यानंतर वेट असं म्हणतो आणि मग तो स्वतः आता मशीनवरचा कपडा काढतो. आणि आता शॉक व्हायची वेळ अर्णववर आहे प्रेक्षकांनो, कारण ती आईची मशीन नाही आहे. मशीनवरचं जेव्हा कापड काढलं जातं तेव्हा अंजली आणि सगळेच एकदम शॉक होऊन बघतात. आकाश सुद्धा शॉक होऊन बघतो की हे नेमकं काय प्रकरण आहे. बाकीच्या सगळ्या स्टाफला पण धक्का बसतो, आजीला पण धक्का बसतो इथे. आणि मग त्याच्यानंतर कुणालाच काय कळत नाही की ही मशीन चेंज कशी काय झाली. लावण्या मात्र मनातल्या मनात हसते, अर्णवकडे बघते. प्रेक्षकांनो पुढे जे काही घडतंय ते इंटरेस्टिंग घडणार आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, कारण आता तो शेवट जवळ आलाय. आणि इकडे मशीन बघून एकदम सगळे शॉक झालेत, कारण ती मशीन आईची नाही आहे. आणि मग अर्णव विचारतो हे काय आहे, तर अंजली पण म्हणते हे आईचं मशीन नाही आहे. अंजली पण अशी बघतीये एकदम आणि आजी पण अशी बघतीये आणि कोणालाच काय कळत नाही. अर्णव चिडून विचारतो कुठलं मशीन आहे असं म्हणून. तर ते एम्प्लॉई सांगतात, म्हणजे ते कलिग सांगतात सर हेच होतं तुमच्या केबिनमध्ये मशीन, असंच झाकलं होतं, आम्ही तर उघडण्याचं धाडसही नाही केलं असं ते सांगतात. आणि मग त्याच्यानंतर अर्णव चिडून म्हणतो माझ्या केबिनमधून मशीन गेलं कुठे मग, असं त्याला आता प्रश्न पडलाय. कुणी हलवलं, कुणाचं काम आहे ते, आन्सर मी असं म्हणून तो ओरडत असतो अर्णव. बाकीचे स्टाफ मेंबर्स एकदम काही बोलत नाहीत, काहीच म्हणजे काय बोलणार त्यांना माहितीच नसतं. तोपर्यंत एकदम लावण्या म्हणते ए आर हे त्या म्हणजे त्या ईश्वरी देसाईने तर केलं नसेल ना, असं एकदम लावण्या म्हणते. आणि मग सगळे आता लावण्याकडे बघतात बरं का. तर लावण्या पुढे म्हणते आज सकाळपासून तिनं ऑफिसमध्ये दिसलीच नाहीये, काल तू तिला या मशीनपासून लांब राहायला सांगितलं होतंस, आठवतंय ना तुला, असं म्हणून ती आठवण करून देते. आणि म्हणते म्हणून मग चिडून मुद्दामून तिनं हे तर केलं नसेल ना, असा प्रश्न ती विचारते. ते अंजली तेवढ्यात म्हणते ईश्वरी असं काही करणार नाही. आजी पण म्हणते शक्यच नाही.
तर आकाशला आणि अर्णवला ते खरं वाटतंय. तर लावण्य म्हणते सी हे बघा, मी तर फक्त लॉजिक यूज केलेलं आहे, ह्याच्यामध्ये काही माझा स्वार्थ नाही आहे. काल तिला या सगळ्यांपासून, या मशीनपासून लांब राहण्याचे स्ट्रिक्ट ऑर्डर्स दिले होते, इन्स्ट्रक्शन्स दिले गेले होते. तिला राग आले नसेल कशावरून असं ती पुढे म्हणते लावण्या. आय नो आय डोंट हॅव एनी प्रूफ राईट नाऊ असं ती म्हणते. तोपर्यंत पॅम येते बरं का तिकडनं. आणि आता बघूया पुढे काय पॅम सांगते ते, आणि त्याच्यामुळे नवीन काहीतरी वळण लागतं या मशीन प्रकरणाला. पॅम आणि येते आणि म्हणते मॅम, मी एम्प्लॉयची लिस्ट घेण्यासाठी सरांच्या केबिनमध्ये गेले होते, तेव्हाही ईश्वरीची डायरी आणि पेन सापडलं मला तिथे. तर लावण्या म्हणते व्हॉट, ईश्वरीची डायरी आणि पेन? पॅम पुढे म्हणत असते मी काही चुकीचं बोलले का? पण तोपर्यंत ईश्वरीची डायरी आणि पेन असं लावण्या परत एकदा म्हणते. आणि मग ती काय म्हणते बघा, तुझ्या केबिनमध्ये सापडली असं म्हणून अर्णवला सांगत असते पुढे. बाकीचे एम्प्लॉई काहीच बोलू शकत नाहीत, कारण बोलणार तरी काय. आणि मग त्याच्यानंतर लावण्या पुढे म्हणते वेट, म्हणजे तुला आठवतंय का, काल ती तुझ्या केबिनमध्ये आली होती तेव्हा तिच्या हातामध्ये डायरी आणि पेन होता असं म्हणून लावण्य अर्णवला मुद्दामून इथे आठवण करून द्यायचा प्रयत्न करते. आणि मग पुढे म्हणते की म्हणजेच त्यानंतर सुद्धा ती तुझ्या केबिनमध्ये गेली होती AR. दिस इज क्लिअरली अनबिलिव्हेबल असं लावण्या परत म्हणते. आणि म्हणते अँड सपोज माय लॉजिक असं म्हणून तिच्या वस्तू तुझ्या केबिनमध्ये असं म्हणून ती परत उचकवायचा प्रयत्न करते. आणि पॅम मात्र इथे असते. तेवढ्यात आजी म्हणते अगं ती अर्णवची PA आहे ना, मग ती कधीही त्याच्या केबिनमध्ये जाऊ शकते. तोपर्यंत अर्णव जोरात ओरडून म्हणतो कॉल हर राईट नाऊ असं म्हणून. आणि मग म्हणतो माझ्या आईच्या मशीनशी खेळण्याचा गुन्हा केलाय तिने असं म्हणून, कॉल हर असं म्हणून ओरडतो. तर लावण्या लगेच कॉल करते, पण तिचा फोन काही लागत नाहीये. तर लावण्या लगेच कशी म्हणते बघा, ओ गॉड, या मुलीचा फोन लागत नाही असं परत एकदा ती सांगते. फोन स्विच ऑफ करून बसली आहे ही मुलगी. आणि लगेच आकाश CCTV फुटेज चेक कर इमिजिएटली असं अर्णव सांगतो. तिने हे कसं केलं, कोण कोण होतं तिच्यासोबत, मला ही सगळी माहिती पाहिजे, गो असं म्हणून ओरडतो. तर आकाश येस ब्रो म्हणून निघून जातो तिकडनं. आणि मग अर्णव म्हणतो मिस इंदोर यू विल रिग्रेट इट लाईक एनिथिंग असं एकदम म्हणतो तो चिडून. आणि मग त्याच्यानंतर तो असं चिडलेला बघून आणि म्हणतो आता जे काही घडेल त्याला फक्त आणि फक्त तू रिस्पॉन्सिबल असेल असं तो म्हणतो. आणि इकडे अंजलीचं तोंड मात्र असं पडलेलं आहे. तर लावण्या मनातल्या मनात इकडे हसतीये बरं का, कारण तिचा प्लॅन तर सक्सेसफुल झालाय. आणि मग त्याच्यानंतर अर्णव मनातल्या मनात अजून एकदा म्हणतो ही गोष्ट तुला खूप महागात पडेल असं तो म्हणतो. आणि हे सगळं ऐकून लावण्याला तर असं उकळ्या फुटतात, कारण तिचा प्लॅन सक्सेसफुल झालाय म्हणून. आणि बघा प्रेक्षकांना कशी तिची म्हणजे मजा चालली आहे मनातल्या मनात, पण तिचा खूप मोठा पचका होणार आहे. तो उद्याच्या भागात आपल्याला कळेल काय होणार आहे तो. तर इकडे अंजली पुढे म्हणायचा प्रयत्न करत असते की ताई अगं अर्णव अरे ईश्वरी असं काही. तर लगेच ताई आज कुणीही मला अडवणार नाही असं अर्णव सांगून टाकतो इकडे. आणि मग आता हे सगळं बघून लावण्या मनातल्या मनात म्हणते आज ईश्वरी देसाईचा या ऑफिसमधला शेवटचा दिवस. आणि मग आपले केस उडवते स्टाईलमध्ये आणि अशी गप्प अशी बसलेली आहे आणि हसतीये ती मनातल्या मनात. तर अर्णवला एकदम खूप त्रास झाला, असं दुःख होतंय, सगळ्याच टेन्शनमध्ये आहेत की आता नेमकं काय घडणार. आणि तेवढ्यात प्रेक्षकांना मशीन चालवण्याचा आवाज येतोय, जो की शिलाई मशीन आपलं असतं ते जो चालवण्याचा खटखट आवाज असतो तो आवाज येतोय. तर तोपर्यंत शिलाई मशीनचा आवाज असा अर्णव मनातल्या मनात म्हणतो. आणि त्याची नजर त्या आवाजाकडे जाते, सगळ्यांचीच नजर त्या आता आवाजाकडे जाते. सगळे स्टाफ मेंबर, सगळे आजी, लावण्या वगैरे सगळेच बघतात. पॅमला लावण्या हळूच विचारते की काय आहे म्हणून, तर कुणालाच काही कळत नाही. आणि सगळे एम्प्लॉईचे काही आहेत त्या एकमेकांकडे बघतायत. असं एकदम टेन्शनचं वातावरण झालं, एकदम काय कळत नाही हा आवाज कुठून यायला लागलाय. तो लावण्याला सुद्धा कळत नाही की हा नेमका आवाज कसला आहे तो आणि कुठून येतोय तो. आता अर्णव असा शिलाई मशीनचा आवाज त्याला कळलाय, तो कानोसा घेतोय. तर अंजली म्हणते अर्णव हा मशीनचा आवाज असं म्हटल्यानंतर अर्णव तिथनं की पळतच सुटतो अक्षरशः. आजी पण तिथे बघत उभी राहते आणि अर्णवला काही कळत नाही. तो असं की एकदम शॉक बसल्याच्या मोशनमध्ये, असं धक्का बसल्याच्या मोशनमध्ये ना तिथनं बाहेर पडतो. आणि लिटरली तो असं की असं धुंदीत चालत जातोय. आणि नंतर तो प्रेक्षकांना तो इतक्या फास्ट असा पळत गेलाय की नाही की त्याचं तुझं म्हणजे इमोशन्स ती आपल्याला बघूनच असं किती वेगळं वाटतंय बघताना. तो धावतच सुटलाय त्या मशीनच्या आवाजाकडे, अगदी खूप असं
स्पीडनं तो धावतोय असं त्याला कळत नाही की आवाज कुठे येतोय. तो धावत 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 येतो आणि मग त्याच्यानंतर त्या रूममध्ये येऊन बघतो, म्हणजे केबिनमध्ये बघतो, तर इकडे एक पाठमोरी कोणतरी बसले आणि मशीन चालवते. म्हणजे ईश्वरी बसलेली आहे त्या मशीनवर आणि ती पाठमोरी आहे. तो अर्णव तिच्याकडे बघतच राहिलाय. त्याला कळत नाही की नेमकं काय चाललंय हे. ते मशीन तर चालतंय, ईश्वरी त्या मशीनवर बसली आणि एकदम हे मशीन सुरू कसं झालं हे त्याला समजून येत नाहीये. ते स्टोरी आपल्याला उद्या कळेल बरं का प्रेक्षकांनो. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आणि रिव्ह्यू शेवटपर्यंत बघावा लागेल. ईश्वरीनं ते मशीन कसं काय चालू केलं आणि नेमका त्या लावण्या ह्या सगळ्यावर काय करणार हे सगळं आपल्याला उद्याच्या भागात कळेल. त्यामुळे इंटरेस्टिंग म्हणजे ट्विस्ट येणार आहेत असं. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, शेवटपर्यंत बघत राहा. अर्णव असा शॉक लागलेल्या मोशनमध्ये तिथे येतोय मशीन जवळ आणि ईश्वरीला त्या मशीनकडे फिरवताना बघून तो सुद्धा असा एकदम बघतच राहिलाय. तर ईश्वरी सुद्धा आपल्याच मोशनमध्ये ते मशीन चालवते, आपल्याच तंद्रीत ते मशीन चालवते. तिचं सुद्धा लक्ष नाही अर्णव आलाय किंवा काय झालंय या सगळ्याकडे. आणि आता बघूया उद्या काय काय होतंय ते. अर्णव ते मशीनला हात लावतो तर ईश्वरी म्हणते, सर तुम्हाला न विचारता मी हे सगळं केलं, प्रयत्न केला, झालं सुरू मशीन असं म्हणून सांग. अर्णव आणि ईश्वरीचं नातं नववळण घेईल का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा.